हे पहा, आज आपण साबुदाण्याची खिचडी केली आहे उपवासाची. त्यात बटाटे कुडून टाकलेले आहे. पहिलं तेल, शेंगदाण्याचं तेल टाकायचं, जिरे टाकायची, हिरवी मिरची वाटलेली, हिरवी मिरची आलं वाटून घेतले, त्याच्यात आपण परतून घेतले. नंतर बटाटे टाकले, बटाटे परतून घेतले, साखर टाकली, शेंगदाण्याचं कूट, मीठ, थोडंसं दूध टाकायचं खिचडी करताना, म्हणजे खिचडी मऊ होते. ते करा, नक्की खा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचं फराळाचं कसं झालं. शेंगदाण्याचं पिठलं, उपवासाचं पिठलं बनवलेलं आहे आज आपण. तर तुम्हाला हिरवी मिरची पहिली वाटून घ्यायची, मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं, पाणी टाकून ते बारीक करायचं. चांगलं बारीक करून झालं का मग भांड्यामध्ये तेल टाकायचं, शेंगदाण्याचं, जिरं टाकायचं, मसाला चांगला परतून घ्यायचा, तो पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि याला उकळी येऊन द्यायची. आपलं उपवासाचं पिठलं तर शेंगदाण्याचं जिरकं, उपवासाची खिचडी साबुदाण्याची. ती करा, नक्की खा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा खिचडी कशी झाली, फराळाचं कसं झालं.